भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला। या हल्ल्याची अधिकृतपणे माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराकडून 2 महिला समोर आल्या। त्या म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग। आणि त्यातच एवढ्या मोठ्या हल्ल्याची बातमी देण्यासाठी कर्नल सोफिया कुरेशी हे नाव ऐकल्यावर सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली आहे। सुप्रभात देवियों और सज्जनों, मैं कर्नल सोफिया कुरेशी और मेरे साथ विंग कमांडर व्योमिका सिंह आज आपको 6 से 7 मई 2025 की रात 1:05 से 1:30 बजे के बीच भारतीय सशस्त्र बलों द्वारा अंजाम दिए गए ऑपरेशन सिंदूर के बारे में जानकारी देंगे। पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कर्नल सोफिया कुरेशी नेमक्या कोण आहेत? तर सोफिया कुरेशी यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला। बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण त्यांनी घेतलंय। त्यानंतर भारतीय सैन्य दलात त्या कार्यरत झाल्यात। एका रिपोर्टनुसार त्यांचे आजोबा देखील भारतीय सैन्य दलात कार्यरत होते, तर अन्य एका रिपोर्टनुसार सोफिया यांचं लग्न मॅकॅनाइज्ड आर्मी ऑफिसर मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झालं आहे। 1999 मध्ये सोफिया यांची भारतीय सैन्य दलात एंट्री झाली। चेन्नई येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर सैन्यात लेफ्टनंटपदी त्या विराजमान झाल्यात। 2006 मध्ये सोफिया यांनी कांगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केलं। तेव्हापासून त्या शांतता मोहिमांमध्ये सहभागी आहेत। त्यांच्या सैन्य दलातील विविध कामाबद्दल त्यांची प्रशंसा देखील झाली आहे। सोफिया कुरेशी या तेव्हा चर्चेत आल्या जेव्हा त्यांनी एका बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय संघाचं नेतृत्व केलं। या सरावाला एक्सरसाइज फोर्स 18 असं नाव देण्यात आलं होतं। भारताने याचं आयोजन केलं होतं। हा सर्वात मोठा परदेशी लष्करी सराव होता आणि यामध्ये एकमेव महिला अधिकारी म्हणून सोफिया कुरेशी या होत्या। आणि सांगायचं झालं तर पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सोफिया कुरेशी या सध्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्यात। सर्वत्र त्यांची चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे देशात पहलगाम हल्ल्यानंतर हिंदू मुस्लिम होत असताना एका मुस्लिम महिला अधिकाऱ्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेने सर्वांचीच मान उंचावली आहे।